आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळेच महागाईच्या झळा ज्या आहेत ह्या आता प्रत्येकालाच बसायला सुरुवात झालेली आहे। पेट्रोल, डिझेल, सीएनजी सोबतच आता ती जी महागाई गृहिणी महिलेच्या किचनपर्यंत पोहोचलेली आहे। मी आता मुंबईच्या प्रभादेवी या परिसरामधील साई सुंदर या इमारतीच्या 4थ्या मजल्यावरती पूजा चव्हाण या गृहिणी महिलेच्या घरामध्ये आहे। आपण जर बघितलं तर एकंदरीत अतिशय वन आरकेमध्ये राहणारं हे गृहिणी कुटुंब आहे आणि त्यांच्या किचनमध्ये सीएनजीचा जो पीएनजीचा गॅस पाईपलाईन आहे, जी घरगुती पाईपलाईन आहे आणि आज याच पाईपलाईन घरगुती गॅसवरती मात्र आजपासून 50 पैसे पर युनिटनं ही वाढ झालेली आहे। सध्या किचनमधली जर आपण बघितलं तर गृहिणी महिलांना किचनमधलं बजेट लावत असताना त्यांना मोठी काट्याची कसरत करावी लागते आणि ही दिवसागणिक वाढणारी महागाईच्या झळा ज्या आहेत ह्या आता किचनपर्यंत पोहोचलेल्या आहेत। सध्या माझ्यासोबत या ठिकाणी त्या पूजा चव्हाण आहेत। ताई, आज तुमच्या किचनपर्यंतची महागाई आलेली आहे। पीएनजी जो गॅस आता तुम्ही वापरत आहात त्याच्यावरती पर युनिट 50 पैशांनी वाढ झालेली आहे। काय म्हणाल तुम्ही या सगळ्या महागाईच्या विरोधात? महागाई तर झालीच आहे। सर्वच गोष्टींवर महागाई, आता तर गॅसवरही महागाई झाली आहे। सर्वसामान्य माणसांसाठी खूप मोठी गोष्ट आहे। गॅस, पेट्रोल, डिझेल ह्या सर्व गोष्टी वाढल्यामुळे भाजीपाला ह्या सर्व गोष्टी महाग होत आहेत। हे इथपर्यंत ठीक होतं, आता गॅसही महाग झाला आहे। सर्वसामान्य माणसांनी करायचं काय आहे? सर्वसामान्य माणसांना नोकऱ्या सगळ्यांनाच असतात असं नाही आहे। ज्यांचं बजेट कमी आहे त्यांचं सर्व ठरलेलं असतं, एवढ्या बजेटमध्ये एवढं सगळं करायचं आहे। तर आता अचानक वाढ झाल्यामुळे आमचा पेमेंट तेवढाच आहे, खर्च वाढतोय, तर आम्ही कसं मॅनेज करणार आहोत? आम्हाला पण समजत नाहीये, सरकारला कळत नाहीये की सर्वसामान्य माणसांची यात किती कोंडी होते। त्यांनी कुठून करायचं हे सर्व मॅनेज? सरकारला थोडी कीव यायला पाहिजे ना सर्वसामान्य माणसांवर। त्यांनी थोडा विचार करायला पाहिजे सर्वसामान्य माणसांचा। आता ह्या बिलमध्ये 200-300 रुपये तर वाढ होणार आहे, तर आमचं पेमेंटमध्ये वाढ नाही झाली आहे ना, खर्चामध्ये वाढ होते, तर आम्ही कसं मॅनेज करायचं? पूर्वी तुम्हाला एकंदरीत आता ह्याचं बिल किती यायचं जे की गॅसचं, आणि ही पुन्हा 50 पैशानं युनिटनं वाढ झाल्यामुळं तुमचा कितीचा फरक पडतो आणि तुमचं मेन जे कुटुंब ही आहे आर्थिक बजेट आहे हे कसं कोलमडलं जातं? आता आमचं पेमेंट असेल त्यानुसार आमचं सर्व ठरलेलं असतं। आता बिल येतं 1,500 रुपये, तर त्याचे 1,500 साईडला निघतात का, तर गॅसचं बिल 1,500 येतं। आता सर्व आम्ही पैसे काढलेले आहेत, बिलचे 1,500 काढलेत, आता 300 रुपये आम्हाला एक्स्ट्रा टाकावे लागणार आहेत। तर ते 300 रुपये एक्स्ट्रा कुठून आणायचे आहेत अर्जंटली? सर्वसामान्य माणसांकडे असतातच असं नाही आहे, सर्व त्यांचं ठरलेलं असतं, एवढे पैसे काढून ठेवायचे। तर आम्ही करायचं काय? आम्ही कसं मॅनेज करायचं सर्व? तर याचा विचार थोडा सरकारने करायला पाहिजे ना। सर्वच गोष्टी महाग करून ठेवल्या आहेत, आता तर गॅसपर्यंत पण पोचले आहेत। बिझनेसमॅन लोकांसाठी इझी आहे, नोकऱ्या करणाऱ्यांसाठी नाही आहे। त्यांचं लिमिटेड असतो पेमेंट आणि ठरलेला असतो, फिक्स असतो। महागाई वाढल्यामुळे पेमेंट वाढत नाही ना, त्याच्यामुळे आमची कोंडी होते की आम्हाला सर्व मॅनेज कसं करायचं आहे, आम्ही कसं मॅनेज करणार? या महागाईच्या बाबतीत तुम्ही काय सांगाल सरकारला? सरकारला काय सांगणार आहे? नका करू ना एवढी महागाई, सर्वसामान्य माणसांचा विचार करा। फक्त तुम्ही महागाई करत चाललायत। टॅक्स तर घेताच आहेत ना, महागाई कशाला एवढी करताय? डिझेल, पेट्रोल महाग झालं, त्याच्यामुळे सर्व गोष्टी महाग होतात। आता गॅसही महाग झाला आहे, मध्यंतरी तर भेटतही नव्हता गॅस। निश्चित आपण बघितलेलं आहे या गृहिणी महिलेच्या वेदना आहेत, कारण पेट्रोल, डिझेल, सीएनजी महागलं, आता ती झळ जी आहे गृहिणी महिलेच्या किचनपर्यंत आलेली आहे। जे सर्वसामान्य कुटुंब आहे या कुटुंबाचं ठरलेलं जे मासिक बजेट असतं, ज्या बजेटमध्ये आपल्याला घर खर्च, राशन आणि सगळ्याच गोष्टी चालवाव्या लागतात, मात्र ह्या वाढत्या महागाईमुळं या सर्वसामान्य कुटुंबाचं आर्थिक बजेट बिघडलं जात आहे। त्यामुळे ही महागाई
थांबेल का पुन्हा या महागाईच्या झळा आणखी या प्रत्येक कुटुंबाला बसायला सुरुवात होतील हे मात्र पाहावं लागले. मात्र या महागाईनं सर्वसामान्य कुटुंबामध्ये एक तीव्र संताप व्यक्त होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेम म्हात्रेसह विजय गायकवाड, TV9 मराठी, मुंबई, प्रभादेवी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.